गेला. रविवारी शाळेत येता काय? पण रविवारी कॉलेज राहते की नाही? जोरात बोला. रविवारी कॉलेज राहते ना. एवढं वाढलं रे हे. लय सत्यानाश झाला रे सगळा. लय वातावरण बिघडलं राजा. आज आम्ही पाहून राहिलो ना. अरे लग्नासाठी मुली नाही भेटून राहिल्या राजा, पळूनच जाते हो. अरे ज्या माय बापानं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, त्या माईनं खाता येत नव्हतं तर चालून गेलं, चालता येत नव्हतं बोट धरून चालवलं. त्या माय बापाचा विचार करत नाहीत हो. आज मला नाही वाटत आजपर्यंत कोण्या माय बापानं आपल्या मुलीचं वाईट केलं असेल म्हणून. पण भाऊ काय आहे काय माहित राजा, एवढं वातावरण बिघडलं हो. अरे माय बाप हो, मुलगी सुखी राहिली पाहिजे हेच पाहते हो. पण आजची कंडिशन अशी झाली, वावर किती आहे, घर आहे का बांधेल, नोकरी काय करते. अबे ते लोक तर ते बिस्तरा बांधून घरी जाते काय ना तुम्ही. अरे स्वतःची मुलगी आपल्या बापासमोर दुसऱ्याच्या गाडीवर बसून जाते तर बापाने माहित पडत नाही. हे आपलंच पाशी काय का म्हणून काय, कारण तोंडाले बांधायचा कार्यक्रम लय वाढला. अरे मा शिवाजी राजाच्या राज्यामध्ये आहे तुम्ही. ज्या शिवाजी राजाने आई बहिणीची इज्जत राखली, तुम्ही तोंडाले बांधता राजा. बरं तोंडाले काय बांधता, फक्त तोंडापुरतं फेसबुक झाकलं पाहिजे झालं. त्यांना काय फरक पडते, फक्त फेसबुक. म्हणून हा तोंडाले बांधायचा कार्यक्रम एवढा वाढला राजा. तुम्ही पाहना, तोंडालेच बांधते राजा, तोंडाले बांधते. आणि मोबाईल कानाले बॅग उचलली की अकोला कॉलेज. घे रे बाबू, लय वाढलं नाही, हे बंद करा. आई तुम्हाला विनंती करतो, हे तोंडाले बांधायचा कार्यक्रम पहिले बंद करायला लावा. कायले बांधायला लागते, तोंडाले बांधते आणि बॅग उचलते आणि मोबाईल कानात. हॅलो तू कुठे आहे, ये ना मला भेटायला क्वालिटी. हॅलो. अरे एवढं वाढलं हे प्रेम प्रकरण. आता तुम्ही सांगा, शिक्षण राहिलं बाजूले आणि हे प्रेम प्रकरणच वाढून राहिले कायले. आणि मला माहित आहे ना, मुली शिकतात, मुली शिक्षणामध्ये समोर आहे, पण हे प्रेमच कुठून येते काही समजत नाही बाबा. ते पुट्ट राहते घमीला उचलणारे शेणाचे, आणि हे पुट्टी राहते इंजिनियर. कसंच जमते काय माहित, जुळतेच कसं काय. हॅलो हॅलो हॅलो. तू जर माझ्यासोबत लग्न करशील नाही तर मी जीव देतो. त्याला म्हणा इकडे ये ना, मीच लटकवतो तुला, ये इकडे. अरे ह्या बहिणी राहते साध्या भोड्या, आणि हे पोट्टे राहते राजा, चोपडं चोपडं बोलते आणि फसवते हो. आणि ह्या पोरी फसते. हॅलो हॅलो तू ये ना. म्हणून याच्यात नका पडू, हा कार्यक्रम पहिले बंद करा बाबा. अरे शिका ना. माय बापाचा विश्वास आहे, आपली मुलगी शिकते. माय बापाला कुठपर्यंत लक्ष द्यावं, कुठं कुठं लक्ष द्यावं. अरे काम करतील की माय मुला मुलीकडे लक्ष देतील, मग तेवढं तर फक्त. म्हणून माझ्या आईला विनंती करणार, तू चौकशी कर. अरे मोबाईल मध्ये रिचार्ज येते कुठून, हा फोन तर तसा चालत नाही, कारण रिचार्ज केल्याशिवाय फोनच लागत नाही. मग आता फोन करायसाठी रिचार्ज तर लागेल ना, मग हे रिचार्ज येते कुठून.
मग हा रिचार्ज मारणारा कोण हे कधी समजते? जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ येते ना, तेव्हा समजते की हा रिचार्ज मारणारा कोण होता रे. म्हणून या प्रेम प्रकरणापासून दूर राहा आणि माय बापाचा विश्वासघात करू नका. अरे 18 वर्षाची लेक तयार करते माई माय. आई तुम्हाला विनंती करतो, आपल्या मुलीकडे लक्ष द्या. तू विचारपूस करतील घरी आल्यावर. रविवारी कॉलेज. अरे काही उपयोग नाही ना राजा, काही फायदा नाही यापासून. आणि तुम्हालाही विनंती माय बहिणी हो, तोंडाले बांध. आता बा आमच्या वावरात जाणाऱ्या माय बहिणी तोंडाले बांधून राहिले. वावरात जाते माय तोंडाले बांधले गेले. तोंडाले बांधलं आणि आपल्या गवताचं घटकटोडं डोक्यावर. हा तोंडाले बांधायचा कार्यक्रम पहिले बंद करा. काही फायदा नाही याच्यापासून, काही घेणं नाही. म्हणून संस्कार झाले पाहिजे या लहान लहान धाटणीवर. बाबू सरळ बसणं, सरळ बसणं. रामदेव बाबा करतं काय आता? चालू आहे ना. किती लोक मेले रे, कायलेच जातात काही समजत नाही. अरे घरीच देव आहे ना, कायले करा लागते. लय लोक मेले राजा फालतू. आता तुम्ही सांगा. मी म्हणतो, मी असं नाही म्हणत बरं भक्ती करू नका म्हणून. तुकडोजी बाबाही सांगतात ना राजा. तुकडोजी बाबा सांगतात, मी नाही सांगत. गावी उपाशी राहू न बाळा, कासाया जाशी कुंभमेळा. कुंभमेळा मी नाही सांगत. अक्षयपाल नाही बोलत, तुकडोजी बाबा सांगतात. तुकडोजी बाबा ग्रामगीतेत सांगतात ना राजा. गावा गावाशी जागवा, समृद्ध भाव मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. या तुकडोजी बाबांना ग्रामगीतेत सांगितलं हो. बरं मी म्हणतो, आताच जायचं आहे काय? नंतर जा, अंग धुन ये, पुरत धुन ये ना. पण आता काय मोरायला जा लागते. आता मिळेल काय उपयोग? आता नका जाऊ ना बा. मग जागा ना या आंघोळ करून. नाही नाही, पण एवढी भक्ती अंगात येते, आताच जा लागते. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. मी नाही सांगत, ग्रामगीता सांगतो. तुम्ही आपल्या जीवनामध्ये ग्रामगीता वाचा. या तुकडोजी बाबांना ग्रामगीता दिली पंढरपूरले. पंढरपूर पासून 6 कोसावरी आणि सावताराला करतावाई. हे तुकडोजी बाबा. कारण आपलं गाव सुंदर झालं पाहिजे. आपल्या गावाकडे लक्ष द्या. मी तरुण पोराईले विनंती करणार. अरे भास्कर पेरे पाटलाचं गाव पाहिलं आपण, पोपटराव पवारांचं गाव पाहिलं. काय गाव आहे राजा. अरे एक कागद पडलेला दिसणार नाही तुम्हाला त्या गावात. मग हे कोण करू शकते? आपल्या गावाचे जवान तरुण पोरं करू शकतात. कारण तरुणानं जर मनात आणलं ना तर तरुण काही करू शकते. पण भाऊ डोकंच जाग्यावर नाही ना तरुणाचं. कारण वेचणी झाला, ताकदच वाया जाऊन राहिली तर कुठं लक्ष देतील. म्हणून तरुणाईने या तुकडोजी बाबांनाही सांगितलं हो,
या तुकडोजी बाबांना ग्रामगीतेत लिहिलं राजा. म्हणून मी तरुण पोरईले अरे हे ग्रामगीता सांगते ना, मी नाही सांगत. या ग्रामगीतेत पहिल्याच पानावर शेतकऱ्याचं चित्र दिलं. शेतकरी आत्महत्या करून राहिले ना.